ये कल के ही वीडियो का कंटिन्यूएशन है। तो पुणे के कॅब ड्रायव्हर भाइयों के लिए ये व्हिडिओ है। काल अनेक लोक असे म्हटले, कालपासून मला असं म्हणतात की 3-4 लोकांसाठी तुम्ही हजारो लोकांचं नुकसान का करता, हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे। प्रश्न 3-4 लोकांचा नाही आहे। मी कालच सांगितलं की त्यांना मी खिजगिणतीत सुद्धा धरत नाही, ते परके आहेत, त्यांच्याशी मला फरकच पडत नाही। याच्यापूर्वी सुद्धा आपल्यावरती अनेक लोकांनी टीका केला, विशेषतः कंपन्यांच्या दलालांनी टीका केल्या। त्याला मी कधी जुमानलं नाही, तुम्ही डोळ्यांनी बघितलं, त्यांनी मला फरकच पडत नाही। फरक या गोष्टीशी पडतो की तुम्ही जे म्हणताय की जे हजारो लोकांचं नुकसान होईल, जे हजारो लोक ओनली मीटर मोहिमेचा ऑलरेडी लाभ घेत आहेत, जे हजारो लोकांना याची खात्री आहे की ओनली मीटर मोहिमेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काचे दर मिळणार आहे, त्या लोकांनीचं हे कर्तव्य आहे की जेव्हा असं बोललं गेलं म्हणजे काहीतरी कारण वेगळं काढायचं, पण मेन उद्देश हा आपल्या संघटनेला किंवा आपल्या मोहिमेला बदनाम करायचा। कारण की आता आपण अंतिम टप्प्यात आहोत। मी आधी पण म्हणले की रेट मिळण्याच्या आपण जवळपास पोचत आलेलो आहे, शेवटचे काही दिवस बाकी आहेत। जेव्हा आपण अंतिम टप्प्यात आहोत तेव्हा आपल्या संघटनेला वीक करायचं आणि ते तुम्ही डोळ्यांनी बघायचं। आणि तुमच्यात साधं हे विचारण्याची धमक सुद्धा नाही, तुमच्यात ही या गोष्टीवर तुम्ही साधा आक्षेप घेऊ शकत नाही की जर का तुम्ही मीटरनी पैसे घेत असताल, तुमच्या घरी काही 1000 रुपये महिन्याला एक्स्ट्रा येत असतील, तर यातनं संघटनेला कसा काय फायदा होतो। जे काल बोललं गेलं की संघटनेतनं पैसे कमवते, कसे काय, तुम्ही जे काय मीटरनी पैसे घेता त्यातले तुम्ही काय पर्सेंटेज मला आणून देता का, तुम्ही मला सरकार म्हणतं की अरे वा तू कष्टकऱ्यांसाठी काम करतोय, तुला काही तुला काहीतरी पगार आम्ही चालू करतो। आता सरकारने मला केसेस शिवाय किंवा नोटिसेस शिवाय आजपर्यंत काहीच दिलं नाही की आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू, तुम्ही आमच्यावरती आरोप करताय का। कंपन्या म्हणतात की बाबा तू आमची एवढी मारतोयस तर तुला आम्ही काहीतरी पगार चालू करतो। तर तुमचं हे कर्तव्य आहे, जे हजारो लाभार्थी लोक ओनली मीटर मोहिमेचा लाभ घेऊन ज्या लोकांना फायदा होतोय किंवा जे स्वतः अनुभवत आहेत, तुमचं हे काम नाहीये का, तुमची ही ड्युटी नाहीये का की हे विचारणं का तुम्ही हातावर हात धरून बसून राहायचं आणि मी शिव्या शाप खायचे लोकांचे आणि तुम्ही तुमचा व्यवसाय करायचा, ओनली मीटरने पैसे कमवायचे, असं तुमचं म्हणणं आहे का। तर बाबा नाही, मी एवढा महान एवढा थोर व्यक्ती नाहीये। असे भरपूर थोर व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत की जे लोकांचे शिव्या शाप खाऊन सुद्धा त्यांचं ते जे राडगाडगा असतं की मी नेता आहे ते चालूच ठेवतात। ते अत्यंत हुशार आहेत, अभ्यासू आहेत, त्यातले तर काही अत्यंत उच्च शिक्षित आहेत। आशा करतो की ते त्यांना अधिकारी गंडवणार नाही आणि ते नुसतं बोलबच्चन न करता खरोखर रस्त्यावरती उतरतील, शासनाशी 2 हात करतील, प्रशासनाशी भिडतील, तुमच्या न्याय हक्कासाठी लढतील, वेळप्रसंगी केसेस अंगावरती घेतील, पण तुम्हाला न्याय मिळवून देतील अशी मी आशा व्यक्त करतो। काहीतरी कारण काढायचं आणि आपली जी मोहीम जी अंतिम टप्प्यात त्याला बदनाम करायचं आणि तुम्ही पण बघत बसायचं। पुन्हा सांगतो, मला कोणीही थिल्लर लोकांनी किंवा कंपन्यांच्या दलालांनी इतरांनी टीका केल्याने काही फरक पडत नाही। मला दुःख याचं आहे की जे हजारो लोक आपल्या मोहिमेशी जोडले गेलेले आहेत, आपल्या संघटनेशी जोडले गेलेले, जे आपलं काम डोळ्यांनी बघतायत, जे हिते कमेंट्स करतायत की सर असं करू नका आमचं नुकसान होईल, ते हजारो लोकांचं हे कर्तव्य नाहीये का की आपल्या मोहिमेला कोणतरी बदनाम करतोय, तुमच्या रोजीरोटीला कोणतरी बदनाम करतंय, तर विचारणं की बाबा तुला काय प्रॉब्लेम, तुला खरोखर काम करताय, तुम्ही तुमचं काहीतरी काम करणार, तुम्ही दुसऱ्या संघटनेला किंवा जे खरोखर काम करतात त्यांना बदनाम का करताय। तर जबाबदार 4 लोक नाही आहेत, त्यांना आम्ही जुमानतच नाही। जबाबदार तुम्ही आहात, ज्यांचं हे कर्तव्य आहे। मी माझ्या कर्तव्यात कसूर नाही केली, तुम्ही पण नाही केली पाहिजे। आणि अशा प्रकारचं नातं मी टिकत नाही। मी सांगितलं, एकतर्फी जर का देत राहिला माणूस आणि समोरच्याला त्याचं कर्तव्य करता नसेल तर ही नाती टिकत नाहीत। मला तर शॉप नाहीये अशा प्रकारचा मोठेपणा करायचा, मी निस्वार्थीपणे करत होतो। त्यामुळे हे आहेतच आता थोर नेते, आशा करतो नुसतं बोलबच्चन न करता ते प्रश्न सोडून दाखवतील। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।